रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 10 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 11वा पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 11. नृगराजाचा उद्धार. द्वारकाधीश श्रीकृष्णाची मुले प्रद्युम्न, साम वगैरे एका उपवनात खेळत होती. खेळून खेळून ती मुले दमली. दुपारची वेळ. त्या मुलांना खूप तहान लागली. त्यांनी पाणी शोधले, पण पाणी कोठेच मिळेना. शेवटी ती मुले एका मोठ्या विहिरीवर गेली. पाहतात तर ती विहीर कोरडीच. त्यांनी आज डोकावले, तोच काय नवल, त्या विहिरीत एक भला मोठा सरडा दिसला. मगरीपेक्षा मोठा असा तो सरडा. तो त्या विहिरीतून वर येण्यासाठी सारखा धडपडत होता. मग त्याला ते जमतच नव्हते. मुलांनी त्याची खूप मज्जा पाहिली. काही मुलांना त्याची दया आली. त्यांनी वेलीचे दोर करून विहिरीत सोडले. त्या सरड्याला ओढून ओढून ती मुले दमली. सरडा काही वर येईना. मुलांच्या खटाटोपाची ती वार्ता श्रीकृष्णाला कळाली. मग स्वतः श्रीकृष्ण त्या विहिरीवर आले. त्यांनी सहजच त्या सरड्याला वर काढले. श्रीकृष्णाचा हस्तस्पर्श होताच एकदम काय नवल, त्या सरड्याचे रूप पालटले. तो आता एक तेजस्वी दिव्य पुरुष होऊन हात जोडून कृष्णापुढे उभा राहिला. श्रीकृष्ण म्हणाले, बाबा, तू आहेस तरी कोण, आणि या सरड्याच्या रूपात विहिरीत का बरे पडला होतास? तो पुरुष म्हणाला, देवा, मी इक्ष्वाकू वंशातला नृग नावाचा राजा आहे. मी मोठा दानशूर होतो. माझ्याकडे आलेल्या कोणालाही मी रिकाम्या हाताने परत जाऊ देत नव्हतो. त्यातल्या त्यात गोदान करण्याचा मला छंदच होता. हजारो उत्तम गायी मी ब्राह्मणांना दान दिल्या. पण एके दिवशी एक मोठी गफलत घडली. माझ्या हातून नकळत अशी एक मोठी चूक झाली. म्हणजे त्याचे असे झाले की एका ब्राह्मणाला मी दान दिलेली गाय कशी कोण जाणे परत माझ्या गायीच्या गोठ्यात खिल्लारात आली. तीच गाय मी पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली. तो दुसरा ब्राह्मण ती गाय घराकडे नेत असता पहिल्या ब्राह्मणाने त्याला गाठले. त्या गायीवर त्या दोघांचे खूप भांडण झाले. ते भांडण मग माझ्यापर्यंत आले. मी त्या दोघांची खूप समजूत घातली. त्या गायीच्या बदल्यात दुसऱ्या 100 गायीही देण्याचे कबूल केले. पण प्रत्येक जण म्हणायचा, छे, मी हीच गाय घेणार. बोला, आता मी तरी काय करणार? दुसऱ्या ब्राह्मणाची शेवटी ती गाय नेली आणि मग पहिल्या ब्राह्मणाने मला तळतळून शाप दिला. या साऱ्या भानगडीत खरे तर माझी काहीच चूक नव्हती. पण तो महिना अधिक मास होता. पुरुषोत्तम प्रित्यर्थ मी एका ब्राह्मणाला दान दिलेली गाय तीच पुन्हा नकळत दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. त्या गोदानात घडलेल्या अपराधामुळे मला तो शाप भोगावा लागला. मरणोत्तर यमराजांनी मला हे सरड्याचे रूप देऊन या विहिरीत ढकलून दिले. मी धडपडत येथे पडलो होतो, पण आज मी धन्य झालो. भगवंता, तुमच्यामुळे आज माझा उद्धार झाला. पुरुषोत्तम मासातील गोदानाचे महापुण्य तर माझ्या गाठीशी आहेच, पण सत्संगतीचा महिमा त्याहूनही थोर आहे. हे नकळत घडलेले माझे पाप आज नाहीसे झाले. इतके बोलत असता स्वर्गातून एक विमान तेथे आले. श्रीकृष्णाला वंदन करून तो दिव्य पुरुष नृगराजा त्या विमानात बसला आणि थेट गोलोकात निघून गेला. विष्णूंनी लक्ष्मीला ती गोदानाची आणि सत्संगतीची नृगराजाची कथा सांगितली. नंतर लक्ष्मी म्हणाली, देवा, आता मला अधिक मासातील दीपदानाच्या पुण्याईची कथा सांगावी. मग विष्णूंनी लक्ष्मीला पुढील प्रमाणे त्या कथा सांगितल्या. त्यापुढे 12, 13, 14 आणि 15व्या अध्यायात ऐकाव्या. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. श्री दाशरथे रामचंद्रा, अनाथनाथा करुणा समुद्रा, कृपा समुद्रा नाम मुद्रा, अक्षयी नरेंद्रा मजदेई, हेची मागणे पुढतो पुढती, उचित दीजे रघुपती, अंती राहू हे स्फूर्ती, भावना चित्ती असो दे, श्रोतीये श्रवण कीजे सावधान, मल महात्म्य परम पावन, जे ऐकता कली मल दहन, तात्काळ जाण होतसे, श्री लक्ष्मी नारायण संवाद, तोची तुम्हा ते करू विशद, आता होनिया सावध, श्लोकावबोध परिसावा, लक्ष्मी देहो जगन्नायका, विद्यापना एक पंचपर्वांचा भावनिका, कृपा करुणी सांगिजे, 5 वर्षे ती कवन, काय तयांचे महिमान, आचरलिया कवन पुण्य,
पूर्वी कवन आचरले, हे समग्र मज कीजे श्रवण, जे ऐकता सुख संपन्न. मग बोलो आदरिले जाण, स्वये नारायण स्वामी राजा. मग वदे देवादी देव, पाच पर्वांचा अभिप्राव. वैधृत्री व्यपिपात पहा हा, केला निर्णय शास्त्राते. पौर्णिमा अमावस्या पाही, द्वादशी उत्तम पर्वतेही. ऐसी पंचवर्षे पाही, एके नवाई या अर्थी. व्यातिपाते जो धर्म घडे, तेने धर्मराज उभवी हुडे. विभूती दान जरी घडे, तरी जोडे महापुण्य. पौर्णिमे करिता दान, तेने संतोषे चतुरानन. अमावस्या पितृगण, संतुष्ट मान पय होती. द्वादशी परमपावन दिवस, तेने संतोषेर माविलास. असो होम स्नान दानास, संतोषे कमळालय. ऐसे तीर्थी पर्वणी, जे करीती होम हवनी. तया तुष्ट मान चक्रपाणी, यमजाचनी चुकवित. वैधृती व्यापिपात पर्वणी, देवा दुर्लभ पितृतर्पणी. धन्य धन्य तया लागुनी, न्यून सदनी पडो नेती. या वैधृतीचे अक्षयी पुण्य, दिवसेंदिवस वर्धमान. जेवी गौतमी पया लागून, दिवसेंदिवस वृद्धी करी. इथेष्ट भक्ष मिळतात तयेचे, मग ते वृंदी करी पयाते. तैसे दान धर्म करिता वैधृती ते, होय पुण्य ते वृद्धिंगत. प्रतिमासाची ये ठाई, वैधृती येतसे पाही. परी विशेष महिमा राही, पातलिया मलमास. याच वैधृती बलिदान, नेमे करी प्रल्हाद आपण. दैत्य कुळी उपजोन, मज लागून वश्य केले. नेमपूर्वक करिता दान, राज्य प्राप्त झाले तया लागून. ऐसे वैधृतीचे महिमान, विशेषाहुनी विशेष. याची पुण्याचरण करून, इंद्रपद वासवाते जाण. लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण, ते लादली संपूर्ण व्रतदाने. पूर्वी माधाता राजा सूर्यवंशी, परमधार्मिक पुण्य राशी. इंद्रपद प्राप्त झाले तयासी, ते वासवासी पदच्युत. ते काळी स्वये येऊन नारद, इंद्राते उपदेशिला व्रतावबोध. वैधृती महिमा अगात, बोध इंद्राते. तोची नेम धरुणी जीवेशी, सहस्रनयन आचरे भावेसी. म्हणून प्राप्त झाला स्वपदासी, निज आसनासी आपुलिया. म्हणून वैधृती महिमान, मजन वर्णवेची हो जाण. कथिता झाला पंचवदन, चतुरानन तोही पै. याचा ऐके दान महिमा, कवने परी आचरावे नेमा. तेही सांगतो अनुक्रमा, शास्त्राधारे बोलिलासे. वैधृतीसी केलिया दान, समग्र देवता संतुष्ट मान. धृतासहित पायसान्न, कीजे अर्पण ब्राह्मणाते. अथवा शक्ती असलिया जाण, यथा सांग कीजे संतार्पण. किंवा तीळ पात्र धृतेसी जाण, दीजे दान ब्राह्मणाते. तीळ मिश्रित लाडू पाही, षोडश असावे तेही. कर्दळी फळे अर्पी जे बरवी, नेमयुक्त षोडश. खर्जुरी फळे षोडश असावी, किंवा पुगी फळे गणावी. भुसुरा ते अर्पावी बरवी, पूजा विधाने करुणी. परी वैधव्य दुःख नसे देही, वंद्या सुपुत्र लाभे पाही. सदा आरोग्यता तेथे राही, व्याध्या नाही तीळ मात्र. या परी वैधृतीचे महिमान, संकलित मोर्गे केले कथन. आता ऐका हो सावधान, व्यतिपाद दान महिमा तो. पूर्वी वराह पुराणाच्या ठाई, व्यतिपाद कथा असे पाही. प्रस्तुत संकलित मार्गे सर्वही, सावध ऐकिजे भावार्थे. धर्माधर्म याचा विस्तार, सांगितलासे बहुत प्रकार. समग्र कथा लागेल जर, तरी होईल प्रसर ग्रंथाते. म्हणून ध्वनितार्थवाणी, परिसौ श्रोतियांचे करणी. संशय नाही जे मनी, श्लोकाधारे वाणी वदतसे. कुरुक्षेत्रादी धर्मनृपती, वनांतरी असता संकटवर्ती. तयाने हे व्रत आचरता पुढती, देशाधिपती पातलासे. चंद्र सूर्याते समान योग, प्राप्त होता यथा सांग. तेथे व्यतिपात जन्म प्रसंग, झाला निसंग अवधारा. म्हणून याचा विशेष महिमा, ओढून गेला चतुर्मुख ब्रह्मा. न भूतो न भविष्यती सीमा, या पुण्य प्रभावाते. कुरुक्षेत्राची ये ठाई, कनकदान ग्रहण समयी. सूर्य पर्वणी दिदले पाही, तरी समता नाही व्यतिपाता. चक्रतीर्थ अथवा काशी, स्नाने मुक्ती प्राणियासी. तेही साम्यता नाही यासी, व्यतिपाद दानासी निर्धारे. भाद्रपद अमावास्येसी, जरी स्नान घडे गंगेसी. अथवा सोमवतीसी, परिसमता यासी नसेसी.
अथवा सूर्यग्रहण लक्षून केले जरी जपानुष्ठान, परी व्यतिपाता ऐसे पुण्य दुजे आन असे ना. व्यतिपाता अर्पिता धन्य, अनंत फळ लाभे पूर्ण. तयाही बरी अग्निहोत्री पूर्ण, देई जे विधीने तया ते. प्रतिमासे व्यतिपात परम, अग्निहोत्राते अर्पावे अन्न. किंवा किंचित अर्पून सुवर्ण, तेने संतुष्टे. प्रातःकाळी करुण स्नान, सारुणी देव देवतार्चन. मग ब्रह्मयज्ञादी सारुण, ब्राह्मणाते पाचारीजे. उपरी नारी केळ त्रयोदश, अथवा कर्दळी फळ विशेष. खर्जुरी फळे त्रयोदशा, अर्पावी ब्राह्मणास आदरे. जे जे फळ जये काळी, निर्माण होते ऋतुकाळी. तेची अर्पिका वनमाळी, भाव बळे आदरेसी. ऐसे सत्पात्री करिता दान, होय पुण्य ते वर्धमान. पापे जाताची भस्मोन, जेवी तृण अग्निसंगे. झालिया अनंत पापराशी, असलिया पंच महादोषी. तरी तात्काळची नाशी, आचरता व्रत ऐसिया. अल्पवेचा महापुण्य, संकलित मार्गे केले कथन. नारी अथवा पुरुष जान, लाभ समान उभयंता. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, सर्वी आचरावे निर्धार. जयांचे न घडे साचार, तरी नरक अघोर चुकेना. परी पाहिजे आगळा भावार्थ, तयाने जोडे परमार्थ. भावे विनश्री अनंत, नातुडे निश्चित जानपा. किंचित भाव होता न्यून, तरी दुरावे शेषशयन. या लागी निरअहंकार होऊनी, की जे दान भावार्थे. अहंकारन साहे भगवंता, तया तेही स्वय अहंकार होता. शिर गळाले तत्वता, हयग्रीव तो जालासे. तेथे इतर जनाची वार्ता, केवी समावे ही कथा. या लागी अभिमान सर्वथा, ना निजे वृथा मानसी. मी करता ऐशिया वचनासी, धरिता दुरावे ऋषिकेशी. आचरेल जे पुण्य राशी, ते तव नाशी क्षणार्धे. आनिक असे ऐक, कारण तेही ऐका नावेक. जे व्रत आचरावे देख, मध्यंतरीन सोडावे. कैसीही पडो दे काळवेळ, परीन सोडावे व्रत अढळ. मध्येची सोडिता निर्फळ, होय तात्काळ सर्वही. संसार सुफळ व्हावा, वाटे जया जीवा भावा. तयाने व्रतनेम करावा, एर अभावा चाड नाही. दुर्लभ नर देह पाही, शेवटी नासोनिया जाई. याचे सार्थक करावे काही, ऐसा न येई मागता. कृपाळू तो जगदीश्वर, तयाने कथिलासे दान प्रकार. अल्पवेचे लाभ थोर, करा व्यापार भावार्थे. उदरा लागी अन्यत्र व्यापार, करिता ती नारी अथवा नर. परिहा तव धर्म व्यापार, विरळान आचरे. जयाते पुण्य पूर्वीचा संचय, तयाचेही उकळे हृदय. पुण्य मार्गे तोची जाय, एराशय पुण्यासी. जयाते वाटेल मनी ऐसे, की पुण्य मार्गे सौख्य दिसे. तयाने व्रत कीजे सायासे, इतरा नसे तो मार्ग. या उभया मार्गी जे मानेल, तेची कीजे हो प्रांजळ. लक्ष्मी प्रति घननीळ, सांगे सकळ विस्तारे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित, एकादशोध्याय गोडहा इति एकादशोध्याय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.